कौशल्य जेव्हा आपण म्हणतो आणि आपण असंही म्हणतो की कौशल्य ही टप्प्याटप्प्यावरती आवश्यक असणारी गोष्ट आहे, ती नित्य आणि असं न संपणारी अशी गोष्ट आहे ती. हे सगळं करत असताना कौशल्य वेगवेगळ्या पद्धतीने पणाला लावावं का आपल्यामध्ये असलेल्या कौशल्याचा जास्तीत जास्त वापर करावा? मला वाटतं दोन्ही करण्याची गरज आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, पण असलेलं कौशल्य कसं बदलत जावं हे फार महत्त्वाचं. आपण म्हटलं की बेसिक्स तेच राहतात. जसं टेलरिंगचं मी आता उदाहरण दिलं होतं की हायटेक मशीन्सवरती टेलरिंग शिकणं हे महत्त्वाचं होतं त्यांना नोकऱ्या मिळवण्याकरता त्या 1500 लोकांना. तर जे बेसिक लेवलचं ट्रेनिंग होतं ते त्यांना कोणताही जॉब देणं म्हणजे त्या हायटेक कंपनीमध्ये जॉब देणं पॉसिबल नव्हतं. पण बेसिक्स ऑफ टेलरिंग स्टील रिमेन द सेम. ते काही बदलत नाहीत, बेसिक्स बदलत नाहीत. तर तुमच्याकडे जे स्किल आहे त्याला तुम्ही आणखीन काय म्हणतात ते आजच्या स्वरूपात किंवा आज जसं पाहिजे तसं त्याला करण्याचा प्रयत्न करावा. पण नवीन स्किल्स, कम्प्लिटली नवीन स्किल्सकडे ओपन माइंड ठेवावा. नाही, हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारता येईल मला. जसं आपण आता म्हटलं, तुम्ही आता असं म्हणालात की कौशल्य हा एक्स भाग आहे, बरोबर आहे. टेलरचं उदाहरण तुम्ही दिलं, तो सृजनशील आहे, त्याच्याकडे सर्जनशीलता आहे. हा टेलर उत्तम फ्लोरिस्ट होऊ शकेल का? उत्तम टेलर उत्तम फ्लोरिस्ट होऊ शकेल, उत्तम फ्लोरिस्ट उत्तम पालक होऊ शकेल, उत्तम जर का तुम्हाला उत्तम चहा बनवता आला तर तुम्ही कदाचित उत्तम देश चालवू शकाल. तुम्ही उत्तम आई असाल तर कदाचित तुम्ही उत्तम धंदा चालवू शकाल. कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्तम असणं हे इतकं महत्त्वाचं आहे. कारण बाकी लागणारे जे स्किल सेट्स आहेत आणि कंटिन्युअसली चेंज होणारे जे अंडरस्टँडिंग आहे तेच असतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला जर का बघत असाल, स्वतःला जर का घडवायला बघत असाल, फक्त हार्ड स्किलमध्ये अडकून राहिलं नसाल तर मला वाटतं हे पूर्ण जग तुमचं आहे. आणि देन द स्काय इज द लिमिट. म्हणजे उत्तमाचा ध्यास हवा असं तुम्ही म्हणाल का? आणि तो शेवटी बाहेरकडे बघण्यापेक्षा आतमध्ये अंतर्मुख व्हावं, स्वतःकडे आतमध्ये बघावं. आपल्याकडे सर्व क्षमता आहेत ह्याची एक जाणीव आणि ह्याच्यावर एक श्रद्धा, एक विश्वास असावा. आणि जर का ते मनात घेऊन तुम्ही बाहेर बघत असाल तर बऱ्याचशा गोष्टी सहज साध्य होऊ शकतात. आज तुम्ही इथे आलात आणि कौशल्यावरती खूप कौशल्यपूर्ण आम्हाला थोडंसं एक मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल सखी सह्याद्री तर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच.